माझ्या म्युझिक कंपनीमधून लॉन्च करणारे मी याला. सुधाकर पंडितांचा मुलगा का? हो. घरातली एखादी किमती वस्तू चोरीला गेली नाही ना याची जरा खात्री करून घे. राहुलचं घरातनं जाणं आणि प्राची नार्वेकर म्हणजे आपल्या मोनिकाची मम्मा यांचं काहीतरी कनेक्शन असावं. तुझ्या लग्नानंतर आजोबा वारले. मी गोव्याच्या घरात एकटीच राहत होते. आजोबांचा 13वाही होतो न होतो तोच. तू आणि भाऊजींनी गोव्याच्या घरावरती हक्क सांगितला आणि आज मी हे सगळं साम्राज्य उभं केल्यानंतर मी काय करेन याची तुम्हाला पर्वा करण्याचं काहीच कारण नाही. तू तुझ्या अकाउंटमधून जे पैसे विड्रॉ केलेस त्या नोटा राहुलच्या घरी कशा पोचल्या? काय? राहुल! आई! आई! आई काय झालं तुला? आई! राहुल! एकटं सोडलं तुम्ही मोनिकाला, एकटं सोडलं, पण त्याचा काय परिणाम झाला याची काही कल्पना आहे? माहिती रे मला. काय माहिती आहे तुला? हा, काय माहिती आहे? सांग ना, काय माहिती आहे? अरे सुधाकर एकटी पडली ना माझी चकोडी. तुला माहिती व्यसन लागली तिला, व्यसन दिन झाली रे ती. ऍडमिट तुला माहिती आहे ना? हे गाढव माणसा, तुझी मुलगी गरोदर आहे. मोनिका गरोदर आहे. अरे शरद, तू केव्हा आलास? अरे काय झालं? अरे तुझ्या डोळ्यात पाणी? तुझ्या घरी गेलो होतो रे. मग मोनिका भेटली. हो का? अरे वा. मग सुधाकर आताच पोट दिसायला लागले रे चकुलीच. लोक हेटाळणीच्या नजरेने पाहणार, शेजारी पाजारी तुम्हाला विचारणार कोण आहे ही मुलगी, हिचा नवरा कोण आहे, तो येत का नाही? काय काय कसं तोंड देणार आहात तुम्ही? सुधाकर वाटतं तिचं आधीच अबॉर्शन केलं असतं तर बरं झालं असतं. नाही सर, नाही. हे बघ, हीच वेळ आहे. याच वेळी आपण मोनिकाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला हवं. अरे आपणच असे खचून गेलो तर त्या पोरीने कोणाकडे पाहायचं रे? सुधाकर, शरद, आपण केलेलं पाप
डोकं वर काढतंय असा विचार चुकूनही मोनिकाच्या डोक्यात यायला नको. नाहीतर मोनिकाच्या आणि तिला होणाऱ्या बाळाच्या तब्येतीवर परिणाम होईल. अरे हे सगळं बोलायला सोपं असतं रे. का? लोकांना कसं तोंड द्यायचं हा प्रश्न भेडसावतोय ना तुला? अरे लोकांचं सोड. एक वेळ मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत. आणि शरद मला सांग, आपण स्वतःच्या डोळ्यांनी आपलं अख्खं शरीर पाहू शकतो, पण जर आपल्याला स्वतःचा चेहरा पाहायचा असेल तर आपल्याला आरशातच बघावं लागतं ना. तसंच आहे. मोनिकाकडे हेटाळणीच्या नजरेने पाहणाऱ्या लोकांनी आधी स्वतःकडे पाहावं. शरदने एकही चूक केली नाही असा माणूस जगात शोधूनही सापडणार नाही. फरक एवढाच असतो की प्रत्येक माणसाची चूक करण्याची पद्धत वेगळी असते. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक माणूस आपली चूक लपवण्याचाच प्रयत्न करत असतो. पण मोनिकाचं तसं नाहीये. मोनिका आपली चूक मान्य करून उजळ माथ्याने जगाच्या समोर जाणार आहे आणि हे खूप धाडसाचं काम आहे. अशा वेळी आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं नाही तर कुणी राहायचं? त्यामुळे शरद, लोकांचा विचार सोड आणि पुढच्या वेळी माझ्या घरी जाताना एक छानसं बाळाचं चित्र घेऊन जा. आपल्या पप्पांनी आपल्याला माफ केलंय असं तिला वाटेल आणि पोरगी आनंदी होऊन जाईल. काय? अजून कसा नाही आला? हो येईल होतो. का अस्वस्थ होताय एवढे? अर्धा तास झाला फेऱ्या मारताय तुम्ही. अगं कसा स्वस्थ बसू मी? मिलिंद येतो म्हणाला होता भेटायला, अजून आला नाही. अहो, पुण्याहून येणार आहे ना तो. दिलेली वेळ थोडीशी मागे पुढे होऊ शकते ना. हो पण त्याचा फोनही लागत नाहीये. शांत व्हा बरं तुम्ही. बसा बरं तुम्ही इथे आधी. नाही येणार तो. असं का वाटतंय तुम्हाला? तुझी ती मैत्रीण प्राची यावेळी आणखीन नवीन काहीतरी कारण काढेल आणि मिलिंदला आपल्याला भेटू देणार नाही. असं काहीही होणार नाहीये. येईल तो. बघ तू, असंच होणार आहे. अहो आज थांबा मी बघ. या ना दिवाकर. मिलिंद हो हो नमस्कार. या ना, या या या. बसा ना. हो हो दिवाकर साहेब कसे आहात तुम्ही? तुमचे कृपा आशीर्वाद आहेत म्हणून जिवंत आहे, जगतोय. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे हो. आणि माझा कसला कृपा आशीर्वाद. खरं तर मला पैशांची फार गरज होती आणि दिवाकर साहेब तुमच्या मदतीमुळं माझ्या बहिणीचा संसार उभा राहिला. मी आभारी आहे तुमचा. तुमची तब्येत खरोखरच बरी आहे ना? हो आय एम ॲब्सोल्युटली नॉर्मल. ह्यांना खूपच काळजी वाटत होती तुमची. तुम्ही भेटत नव्हतात म्हणून हे फारच अस्वस्थ झाले होते. हो अहो
स्वभावच त्यांचा तसा आहे आणि त्यांना माझी काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण दिवाकर साहेब, तुम्ही खरंच माझी नका काळजी करू. तुमच्या बहिणीचं नाव काय? कोण बहीण? बहीण म्हणजे आम्ही दिलेल्या पैशातून तुम्ही जिचं लग्न लावून दिलं ती बहीण? ॲक्च्युली मला 3 बहिणी आहेत दिवाकर साहेब. त्यामुळं नेमकं तुम्ही कुठल्या बहिणीबद्दल विचारताय मला कळलं नाही. अलका, माझ्या बहिणीचं नाव आहे अलका. अलका? पण अनघा म्हणाला होतात ना तुम्ही? अनघा? अलका, अलका नाव आहे माझ्या बहिणीचं. तुमचा फोन नंबर बदलला का? असंच सहज. बरं, तुमचा जुना नंबर सांगता का पुन्हा मला? कशासाठी? नाही म्हणजे मला जुना नंबर पण आठवत नाही. आठवत नाही? बर बर, ठीक आहे. तुमची बहीण दिली आहे कुठल्या गावाला? दिवाकर साहेब, तुम्ही हे सगळे प्रश्न मला कशासाठी विचारताय? सहज, म्हणजे आस्थेनं चौकशी करतोय मी. काही वावगं करतोय का? तू जरा आत जातेस का प्लीज? प्लीज, म्हणजे मला यांच्या शरीरावरचा ऑपरेशनचा मार्क बघायचा आहे. दिवाकर साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? आणि ऑपरेशन मार्क बघून तुम्ही काय करणार ना? दिवाकर साहेब, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मला पैशांची गरज होती आणि तुम्हाला किडनी डोनर हवा होता. आपल्या दोघांमध्ये व्यवहार पूर्ण झाला. मॅटर खल्लास. दिवाकर साहेब, यापुढे आपल्या दोघांच्या मनामध्ये आपण एकमेकांवर उपकार केल्याची भावना असण्याची गरज नाही आहे. आणि प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू नका. मी तुम्हाला इथून पुढं कधीही भेटणार नाही. येतो मी. मिलिंद, मिलिंद, अहो दिवाकर, ओ हे काय आहे? जान्हवी, हा इसम मिलिंद नाहीये. काय? मला ज्यांनी किडनी दिली तो हा माणूस नाहीये. दिवाकर? येस, कोण आपण? सरगम राव. आय एम सॉरी बट मी नाही ओळखलं तुम्हाला. मीही तुला ओळखलं नाही. कोण तू? कोण आहे ग मोनिका? अय्या, सरगम मॅडम तुम्ही? या ना, प्लीज कम इन. थँक्यू. ये बेटा. बसा ना. थँक्यू. ही कोण? मी हिला पाहिलं नाही कधी. ही माझी मैत्रीण मोनिका, आमच्यासोबतच राहते. हॅलो. ओके. अय्या, ही तुमची मुलगी किती गोड आहे. गुंजन. गुंजन नाव आहे तिचं. नाव गोड आहे. गुंजन बेटा, दीदीला हॅलो म्हण. हॅलो. हाय. आणि मोनिका आंटीला नाही हॅलो म्हणालीस? हॅलो मोनिका आंटी. हाय. सागर आहे का घरात? हो आहे ना. सागर आलाच. अरे मॅम, तुम्ही? सहजच आले होते तुला भेटायला. आर यू सॅड?
असं कसं रे सागर? आणि असं गोरा मोरा काय होतोयस? अरे माझं काहीतरी काम आहे म्हणूनच आली ना भेटायला. तुम्ही बसा, मी चहाचं बघते. आम्ही दोघी चहा नाही घेत, कॉफी घेतो. मम्माला 1 चमचा साखर आणि मला 1.5 चमचा साखर. मॅडम, आणखीन काही सूचना असतील तर तुम्हीच येता का किचन मध्ये? यावंच लागेल कारण की मला भूक पण लागली. चला. मोनिका, येतेस ना? आले. एक्सक्यूज मी. या हाउ आर यू मॅम? तू कसा आहेस? एवढा विचार का करताय तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट नाहीये का? मुळात तुम्हाला असं का वाटतंय की तुम्हाला किडनी डोनेट करणारा माणूस हा नाहीये म्हणून? नाही सांगता यायचं मला, पण तसं वाटतंय खरं. झालेल्या गोष्टीबद्दल एवढा का विचार करावा? विचार करायची गरज वाटते मला, गरज वाटते. एका गरजवंताला पैशांची गरज होती म्हणून केवळ तुमच्या सांगण्यावरून मी किडनी ट्रान्सप्लांट करायला तयार झालो. पण आपण दिलेले पैसे त्या व्यक्तीपर्यंत पोचलेच नसतील तर? हा जो कोण मिलिंद आहे त्याला पुढे करून प्राचीनच हे सगळे पैसे लाटले असतील तर विचार करण्याची गोष्ट नाहीये ही. माझे जन्मदाते आई वडील मला समजून घेत नाहीयेत. तुम्ही तरी समजून घ्या. शारीरिक संबंध आले नाहीयेत अजून आमचे, पण ते येणारच नाहीत असं नाहीये ना? का त्यानंतर आपण लग्न करायचं? का तेव्हाही मी सेटल नाही असं म्हणणार आहेस? मोनिका जशी तुमची मानस कन्या तशी मानस सून म्हणून या घरात यावं लागणार आहे का मला? मग मला एक सांग, आम्ही तुझं आणि माधुरीचं लग्न लावून दिलं तर पुढच्या प्लॅनिंगचं कसं काय? प्लॅनिंग म्हणजे? एवढा विचार करायला वेळ कुठे मिळालाय? तुम्ही दोघं आमचं लग्न लावून देताय की नाही हाच विचार आमच्या डोक्यात फिरतो. नाही नाही, समज आम्ही तुला परवानगी दिली तर पुढचं प्लॅनिंग कसं काय? पगार तुटपुंजा असला म्हणून काय झालं? कसं तरी मॅनेज करेल नाही का अविनाश? मी थोडं स्पष्टच बोलतो. अविनाश, तुझी तयारी आहे?
या घराचा घरजावई होण्याची